तर आज आमची पिकनिक जाणार आहे, पण तयारी कधीपासून चालली आहे बघा. सगळ्यांचा आधी कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे आम्ही. इथे टोटल लिहिले किती झाले आणि इथे काय काय थंडा वगैरे लागणार आहे आणि खायचं सामान, खायचं काहीतरी वेगळं दिसतंय. ही तयारी चालू आहे आणि आता सगळं सामान घ्यायचं आहे आणि मग निघायचं आहे. जितू अटल सेतूवरून पहिल्यांदा गाडी चालवणार. कसे आहात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ प्रॅक्स. मी प्रतीक साळुंके आणि तुम्हाला घेऊन आलोय मी एका नवीन ठिकाणी, एका नवीन फार्म हाऊसवर. आता यावेळी आलोय मी माझ्या ऑफिसच्या कलिग्स सोबत. सर्वात म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांना मनापासून थँक्यू की आपले 5000 सबस्क्रायबर माझ्या यूट्यूब चॅनलवर झालेले आहेत. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच. तर आता आपण आलो आहोत नेरळमध्ये आणि नेरळमध्ये आपण आलो आहोत अशोक फार्म हाऊसवर. तर इथे मी सराउंडिंग तुम्हाला दाखवतो आणि हा फार्म हाऊस कसा आहे, इकडे आपण काय मजा करणार आहोत, काय काय फॅसिलिटीज आहेत, हे सगळं आपण इथून बघूया. आपले काही सवंगडीच आता मागून येतात आहेत. एक जण बाईकवरून आलेला आहे. ए मस्त हिरवळीचा रोड आहे, थोडा आतमध्ये आहे. हा नेरळपासून 10 मिनिटांवर आहे. जर तुम्ही ट्रेनमध्ये आलात तर शेअरिंग रिक्षाने 10 मिनिटने लगेच तुम्ही पोचता इथे अशोक फार्म हाऊसवर. पण जर गाडीने बाय 4 व्हीलरने किंवा गाडीने आलात तर तुम्हाला पूर्ण कर्जत चौक वगैरे फिरून यावं लागतं. तर हा एंट्रन्स आहे अशोक फार्म हाऊस म्हणून. आता वाजलेत 6. 5 वाजेपर्यंत चेक इन वगैरे घेतला होता. चेक इन चेकआउट आज 5 वाजल्यापासून उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. मस्त सुंदर. थँक्यू जितू. भारी आहे ना, परफेक्ट रोडने आलो आपण, अजिबात चुकलो नाही. ते अडकले आहेत कुठेतरी. सगळ्यात शेवटी निघून सगळ्यात पहिले आपण आलोय. आणि ही जितूने गाडी आणली आहे आमच्यासाठी, इरिटिगा. मस्त आलो आम्ही. आणि हा आहे स्विमिंग पूल इकडचा. क्लायमेट बघा यार, एक नंबर क्लायमेट आहे. मस्त पूल आहे. आले आले आली दुसरी गाडी आली आहे, दुसरी गाडी आली आहे. फिरून फिरून मॅप चुकलेत. तर ना मी इथे सांगेन, येताना ना इकडे एक जो लास्ट वाला राईट आहे, शेवटचा राईट आहे ना, तोच राईट मारा. मधला कुठला राईट मारू नका. मग तेच सांगतो, शेवटचा राईट आहे तोच राईट मारून यायचा होता. एकदम मस्का रोड आहे जो बुक केलाय आम्ही. फार्म हाऊस जो 3 BHK आहे. आणि आतमध्ये बघूया कसं आहे. आणि हा आहे हॉल. एवढा मोठा हॉल आहे. फुल गँग झोपू शकते इकडेच. आम्ही टोटल 13 जण आहोत. आणि खूप क्लीन आहे, म्हणजे आता इथे बघतोय तरी खूप क्लीन आहे. आता आणि मीनाक्षी मॅडम, हा एक बेडरूम आहे. बेडरूम मध्ये फ्रीज आहे. वाव नाईस. इथे एक AC आहे. मी विचार करतो ते काढलं असतं. 2-3 जण आरामात झोपू शकतात बेडवर. आणि खाली पण 2 जण झोपू शकतात. ते कॅरम बोर्ड दिलाय, कॅरम पण खेळू शकतो आपण. आता सेकंड रूम बघूया. नाही, इथे वॉशरूम आहे. हा, इथे वॉशरूम आहे. वॉशरूम चेक करूया कसे आहेत. हे वॉशरूम आहे, इंडियन आहे. आय होप सो. इथे वेस्टर्न असेल. येस, इथे वेस्टर्न आहे. गीझर वगैरे दिलाय.
बेसिन आतमध्येच आहे, क्लीन आहे मेन म्हणजे. इकडे पण एक बेडरूम आहे. त्या बेडरूमला अटॅच वॉशरूम आहे. मस्त. अरे केवढा मोठा रूम आहे, इथेच झोपतील सगळे. एसी आहे मेन म्हणजे, फॅन आहे, एक नंबर लाईट आहे, कबड दिलाय. इथे हंतरून आहेत सगळी ठेवली. आतमधला वॉशरूम बघूया तसा. मस्तच, प्रश्नच नाही. क्लीन आहे एकदम. वेस्टर्न आहे हा पण, आणि गिझर आहे छोटा. हाव नाईस. आणि बाहेर इथे बघलं प्रॉपर्टी फुल ग्रीनरी आहे बाहेर. ग्लास तर ओपन करणार नाही कारण की परत मच्छर वगैरे येतील. हा तिसरा बेडरूम आहे. हा पण खूप मोठा आहे यार, मस्त क्लीन आहे. आणि मेन म्हणजे खाली तुम्ही बघाल फ्लोअर वगैरे सगळीकडे क्लीन आहे. इथे पण एक कबड दिलं आहे आणि इथे पण एक वॉशरूम आहे. ह्या वॉशरूममध्ये पण बघूया आपण. क्लीन, मस्त, टेन्शन नाही. आणि मी तुम्हाला हे आल्या आल्या दाखवतोय, एवढे क्लीन आहेत. असं की नाही की त्यांना आम्ही बोललो आणि नंतर त्यांनी क्लीन केलंय. नाईस. तर 1, 2, 3 अशा 3 बेडरूम आहेत. इकडे तुम्हाला बाहेरच वॉशरूम वगैरे आहेत. आतमध्ये पण अटॅच वॉशरूम आहे. आम्ही बटाटा भजी आणि कांदा भजी सांगितलेली. हे इन्क्लूड नाही. चहा, हायटीमध्ये चहा आणि बिस्किट इन्क्लूड होतं. पण आम्ही भजी आणि ही भजी, मिक्स भजी मग सांगितली होती आल्या आल्या खायला त्याला. आणि टेस्ट पण नाईस. चांगली ना टेस्ट? मस्त. मस्त प्रॉपर्टी आहे, ग्रीनरीमध्ये एकदम. तर इकडे आहे ते किचन आहे यांचं. आणि माझ्या मागे बघताय तो इथे 3 BHK बंगलो आहे. हा पूल आहे. पूलमध्ये जेव्हा जाईन तेव्हा सांगेन किती डीप आहे. वरून अंदाज लावला तरी मला 4 फूट तरी वाटतो. 4 फूट तरी पूल आहे आणि मोठा आहे. फ्रीज पण एकदम क्लीन आहे ना. आणि आमच्याकडे एक डीजे ऑपरेटर आहे. तेव्हा डीजे बघा भाई, डीजे सिद्धेश. आणि आपल्या पब्लिकला सगळ्यांना विला आवडलेला आहे. आवडला की नाही? गाईज 5K माझे कंप्लीट झाले सबस्क्रायबर. तर बॅकपॅक विथ प्रॅक्स. थँक्यू. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. Thank you so much guys.
चेतन, थँक्यू सो मच भावा. जेवणाला आहे याच्यामध्ये नॉनव्हेजसाठी चिकन मसाला, चिकन रस्सा काही बोलू शकता. आणि हे खूप आहे. राईस आहे. व्हेजसाठी डाळ दिलेली आहे. मटर पनीरची भाजी आहे व्हेजसाठी. भाकरी आहे. आम्ही टोटल 22 भाकऱ्या सांगितल्या होत्या 13 जणांसाठी. आम्हाला माहिती की किती लागतील किती नाही. सकाळ झाली आहे. ए डीजे उठे उठ रे. सकाळ झाली, सगळे उठले. बुर्जी भाव वाजलेत. सकाळी 5ला झोपलेत पोरं, 10:30ला उठलेत लगेच 10 वाजता. वेजसाठी पोहा पावांवर पाव. गुड मॉर्निंग. मैं कैसी हूँ? तुमच्या केसांना मॅच होते बरोबर. भावनो, जो लवकर वरती येईल पाण्याखालून तो नेक्स्ट पिकनिक स्पॉन्सर करणार. आला 1 2 3. A few moments later. खत्म. बाय बाय, टाटा. वाजले दुपारचे 3. आपला 5 वाजता चेकआउट आहे. जेवण पण आपलं आलं आहे. तर जेवणाला आता इकडे व्हेजमध्ये मिक्स भाजी आणि नॉनव्हेजसाठी चिकन आहे. तुम्हाला हा स्टे कसा वाटला प्लीज रिव्ह्यू. हे व्हेज आहेत. तुम्हाला व्हेज कसं वाटलं? पण हा ओव्हरऑल स्टे वगैरे तुम्हाला कसं वाटला रूम? रिव्ह्यू काय द्याल कोणतरी प्लीज? 10 out of 10. स्वप्नाली, चेतन, सिद्ध्या एकदम भारी. फक्त आशू मस्त मस्त नाईस. भाकऱ्या 1 नंबर भाकरी. चिकन आहे, राईस आहे, डाळ आहे. आम्ही 2 जणांसाठी फक्त व्हेज सांगितलं होतं, पण 2 जणांपेक्षा 3-4 जण जरी जेवतील याच्यामध्ये. बाय बाय. खूप चांगली सक्सेसफुल झालेली आहे पिकनिक झाली ना. सो इट्स बाय बाय टाइम. सो गाईज, तुम्हाला हा व्लॉग आणि ही प्रॉपर्टी आम्ही बुक केलेली कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. भेटूया कुठच्यातरी पुढच्या नवीन प्लॅनमध्ये, कुठल्या तरी नवीन ठिकाणी. गाईज बाय.